महाराष्ट्रात सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांच्याकडून शिक्षकाचा व्हिडिओ पोस्ट। सीईटी परीक्षेमध्ये टॉप असणाऱ्या 12वी बोर्ड परीक्षेमध्ये 50 ते 60% गुण असल्याचा दावा। पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडनं करण्यात आलं खंडन। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी फेटाळले आरोप। सीईटी सेलची आझाद मैदान आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या सूचना। तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याची माहिती। दिल्लीतील आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याचं दिल्ली पोलिसांचं सीजेपीला आश्वासन। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची माहिती। आंदोलक विद्यार्थ्यांवरील एफआयआर बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटिसा। ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड नाही त्यांना अटक करून ठेवू नका, तर तपास सुरू ठेवावा, पण दंडात्मक कारवाई नको, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। जेनझी भारताचं भविष्य, पण त्यांना सध्या कुणीच काही म्हणू शकत नाही। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं विधान। कितीही काम केलं तरी पोलिसांनाच शिव्या बसतात, नांगरे पाटलांचं वक्तव्य। नवीन शिक्षण मंत्री अत्याचाराच्या आरोपीला पाठीशी घालणारे। प्रियांका गांधींचा नव्या शिक्षण मंत्र्यांवर हल्लाबोल। शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींकडून प्रियांका गांधींच्या आरोपांचं खंडन। सरकार शिक्षणाबाबत संवेदनशील असल्यानं परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत झालं सादर। भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी लोकसभेत मांडली परखड भूमिका। तर शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची गरज आणि एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही, श्रीकांत शिंदे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण। मात्र पवारांनी फेटाळल्या विलिनीकरणाच्या चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेसबुकवरून काढलेला व्हिडिओ मेटानं पुन्हा केला रिस्टोर। तांत्रिक बिघाडामुळे व्हिडिओ चुकून हटवल्याचं मेटाचं स्पष्टीकरण। 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ। विद्यार्थी आंदोलकांवर भडकल्या खासदार कंगना राणावत। तर कंगना राणावतकडून जेनझींचा जनरेशन गट्टर असा उल्लेख। आंदोलनातील भाषा आणि वर्तन आक्षेपार्ह, असभ्य असल्याचं कंगनाचं मत। पुण्यामध्ये रंगणार ऐतिहासिक 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा। अन्न व औषध प्रशासनाची मुंबईमध्ये मोठी कारवाई। मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने तात्काळ निलंबित। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन। राज्यातील विविध भागांमध्ये 29 ते 31 जुलैच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा। मुंबई आणि महानगरामध्ये 30 आणि 31 जुलैला पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचना।
नागपूरमध्ये 2 तासात 108 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद. सोमलवार शाळेचं मैदान झालं जलमय, तर नरेंद्रनगर गिट्टी खदान भागात साचलं पाणीच पाणी. नागपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. खोपोलीच्या जनित धबधब्यावर अडकलेल्या 70 पर्यटकांची सुखरूप मुक्तता. पोलीस बचाव पथकाच्या जवानांमुळे दुर्घटना टळली. माधुरी हत्तीणीसाठी नांदिणीमध्ये राजू शेट्टींचं एकदिवसीय उपोषण. माधुरी हत्तीणीला वनतारामधून परत आणण्याची शेट्टी यांची मागणी. 13 सप्टेंबरपर्यंत परत न आणल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, राजू शेट्टींचा इशारा.